रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या लघुकाव्याचा विचार आपण सध्या करतो आहोत. समर्थ रामदासांनी 11 लघुकाव्य लिहिली. त्यातल्या पंचसमासी याचा आपण सध्या विचार करतो आहोत. पंचसमासीतला काल आपण तिसरा समास पाहत होतो आणि मोबाईलची रेंज गेल्यामुळे शेवटचे 10 मिनिटं समारोपाची राहून गेली. समर्थ असं म्हणतात की जे आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे ते जर अंतःकरणात दृढ करून ठेवायचं असेल तर त्यासाठी साधना करणं आवश्यक आहे. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, निर्गुणी ज्ञान झाले म्हणून सगुण अलक्ष केले, तरी ते ज्ञाते नागवले दोहीकडे. मला आता निर्गुण प्राप्ती झालेली आहे, निर्गुण ज्ञानाची प्राप्ती मला झालेली आहे असं म्हणून मी जर सगुणोपासना सोडली तर सगुणोपासना ही हातची जाते. ज्ञाते नागवले दोहीकडे, दोन्हीकडे फरफट आहे. म्हणून जेव्हा शिष्य प्रश्न विचारतो, जप कोणाचा करावा, नेम कोणाचा धरावा, सर्वात्मा भजावा कोण सद्गुरू. आपल्याला माहिती आहे की दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, श्रोतेन पुसिले बरवे, भगवत भजन कैसे करावे.
म्हणूनी बोलिले स्वभावे ग्रंथांतरी श्रीराम. भगवंताचं भजन कसं करायचंय ते मी ग्रंथामध्ये सांगून ठेवलेले, दासबोध ग्रंथामध्ये सांगितलेले सगळं. पुढे समर्थ म्हणतात, स्वये धर्म न करीती पुढीलासी वेढा लाविती, भेद गेला नाही म्हणती वाचाळ ज्ञानी श्रीराम. सहज सोडोन उपाधी ते तयास नेमस्त बाधी, म्हणून या भजन विधी चुको न द्यावा श्रीराम. सगुणोपासना ही शेवटपर्यंत राहिली पाहिजे. आपल्याला माहिती आहे समर्थ रामदास स्वामींनी शेवटपर्यंत सगुणोपासना धरलेली आहे. जायच्या अगोदर 4 दिवस, देह ठेवायच्या 4 दिवस अगोदर प्रभू श्रीराम पंचायतनाची प्राण प्रतिष्ठा त्यांनी केलेली आहे. पुढे समर्थ या 3ऱ्या समासामध्ये म्हणतात, समाधानी जो आगळा तेथे भक्तीचा जिव्हाळा, जैसी ते गृहाची कळा अंगण सांगे श्रीराम. भक्ती वीण देव जोडे ऐसे कल्पांती न घडे, भक्ती करिता साधक जडे भगवंती श्रीराम. समाधानी जो आगळा ते भक्तीचा जिव्हाळा, जैसी ते गृहाची कळा अंगण सांगे. अंगणावरून घर कसं आहे ते आपल्या लक्षात येतं. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, एक शीत चाच पावे म्हणजे वर्म पडे ठावे. भात शिजलाय का नाही यासाठी सगळे भाताची शीतच चाचवून पाहिले पाहिजेत का? एक शीत चाच पावे म्हणजे वर्म पडे ठावे. त्या तसं अंगणावरून घराची कळा लक्षात येते. अंगण किती स्वच्छ आहे त्यावरून घराच्या स्वच्छतेचा अंदाज बांधता येतो. समर्थ म्हणतात, भक्तीविन देव जोडे ऐसे कल्पांती न घडे. भक्ती ही मस्ट आहे. भक्तीचे न योगे देव, समर्थ दासबोधामध्ये सांगतायत आपल्याला. आता भक्ती ते कैसी दृढ व्हावया ज्ञानासी, हेची पुढील समासी बोली जेल श्रीराम. भक्तीचे टप्पे आहेत. नाम येता जाता बसता धंदा करिता खाता जेवता सुख भोग घेता नामस्मरण. पुढे आहे त्याच्यातला पुढचा टप्पा जप, त्याला बैठक आहे. 3रा टप्पा आहे मंत्र. उतरत चाललंय. नामस्मरण वैखरीने आहे. जप वैखरीने होऊ शकतो किंवा मध्यमेने होऊ शकतो. मंत्र तो आत उतरला पाहिजे. मंत्र चालू आहे, मनाने रूपाची आठवण आहे, तोंडाने मंत्र आहे. आणि त्यानंतर येतो 4था जो आहे तर तो आहे अजपा. सोहम धरिता सो सांडिता हम, जप चाले सोहम सोहम. आपण पाहिलेलं आहे हंस साधना, सोहम साधना. आणि मग या ठिकाणी समर्थ म्हणतात, आता भक्ती ते कैसी दृढ व्हावया ज्ञानाशी. मिळालेलं ज्ञान दृढ बसण्यासाठी कोणती भक्ती केली पाहिजे, कशी केली पाहिजे, हेची पुढील समासी बोली जेल. 4था समास आपल्याला आज पाहायचा आहे. काल ज्या ओव्या राहिल्या होत्या त्याचा धावता आलेख आपण आज घेतला आणि आता 4थ्या समासाला आपण सुरुवात करू. श्रीराम समर्थ श्रीराम. मागा झाले निरूपण केले पाहिजे समाधान, तया साधनाचे लक्षण ऐसे असे श्रीराम. व्हावया ज्ञानाची प्राप्ती आधी केली पाहिजे भक्ती, भक्ती घडलिया मुक्ती पाठी लागे श्रीराम. मोक्ष भुवन अतिसुंदर आनंद रूप मनोहर,
तेथे जावयाचा विचार, ऐक बापा श्रीराम. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, मागा झाले निरूपण, केले पाहिजे समाधान, तया साधनाचे लक्षण ऐसे असे. कसे ते सांगतो. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, श्रोतेन पुसिले बरवे, भगवत भजन कैसे करावे, म्हणून बोलिले स्वभावे, ग्रंथांतरी श्रीराम. कसं केलं पाहिजे भजन ते ग्रंथामध्ये सांगितलंय, दासबोधामध्ये सांगितलंय सगळं. समर्थ सांगतायत, भक्तीचे न योगे देव, निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव, ये ग्रंथी श्रीराम. दासबोध, भक्तीचे न योगे देव, निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव, ये ग्रंथी. या ग्रंथाचं कन्क्लुजन काय आहे? भक्तीच्या माध्यमातून माणसाला आपल्या जीवनाचं अंततोगत्वा साध्य करण्याचं ध्येय याच रस्त्याने मिळेल. व्हावया ज्ञानाची प्राप्ती, आधी केली पाहिजे भक्ती. भक्ती घडली या मुक्ती पाठी लागे. भक्ती जर अंतःकरणातून केली, मनातून जर केली, तर मुक्ती आमच्या पाठीमागे लागते. मोक्षभुवन अतिसुंदर, आनंद रूप मनोहर, तेथे जावयाचा विचार, ऐक बापा. भगवंताची भक्ती आणि भगवंताच्या समर्पणासाठी आपलं सगळं तन मन धन अर्पून काम करत राहणं, हे खरं मानवी जीवनाचं उद्दिष्ट आहे. पुढे समर्थ सांगतायत, तेथे 9 पायऱ्या उत्तम, ऐक पायरी प्रथम, जे चढता तुटे भ्रम, निशेष जीवांचा श्रीराम. ते तू जाणगा श्रवण, करावे नित्य निरूपण, तया निरूपणाची खूण, ऐसी असे श्रीराम. सज्जन आणि कृपाळ, जयासी ज्ञान झाले प्रांजळ, तया संगतीने मळ, तुटे अज्ञानाचा श्रीराम. अद्वैत चर्चा अखंड, जेथे नाही पाषांड, तये संगतीने बंड, नुरे मीपणाचा श्रीराम. श्रवण करावे तेची ग्रंथ, जेथे बोलिला परमार्थ, शृंगार श्रवणी अनर्थ, नेमस्त आहे श्रीराम. म्हणून ते त्यजावे, जेथे नाना युक्ती लाघवे, भक्ती ज्ञान वैराग्य भावे, घ्यावे आदरे श्रीराम. नाना कथा चमत्कार, नवरसिक अपार, ते त्यजुनिया सार, अद्वैत घ्यावे श्रीराम. श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तेणे करिता प्रांजळ, आत्मज्ञान होये श्रीराम. सज्जनो, आपण 11 ओव्या या समासातल्या पाहिल्या. या 11 ओव्यांपैकी जवळपास 6-7 ओव्या ह्या केवळ श्रवणावर आहेत. काय श्रवण केलं पाहिजे, कशाचं श्रवण केलं पाहिजे, कुठे केलं पाहिजे, किती केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, हा सगळा विचार खरं तर समर्थांनी दासबोधामध्ये दिलेला आहे. 5 समास समर्थांनी 200 समासांपैकी सगळ्यात जास्त समास श्रवणावाला वेचलेले आहेत. 4-1 चौथा दशक पहिला समास, 7वा दशक 8वा समास, 9वा समास श्रवण भक्ती, 17वा दशक 3रा समास, 18वा दशक 10वा समास. 5 समास श्रवणावर वेचलेले आहेत. समर्थ म्हणतात, तेथे 9 पायऱ्या उत्तम, ऐक पायरी प्रथम. पहिली पायरी श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. या 9 पायऱ्या आहेत. 9विधा भक्तीच्या पायऱ्या आहेत. या
जे चढता तुटे भ्रम निशेष जीवांचा. सगळा भ्रम, सगळा संदेह सगळे विकल्प संपून जातील. कशाने? ते तू जाणगा श्रवण, करावे नित्य निरूपण, तया निरूपणाची खूण ऐसी असे. सज्जन आणि कृपाळ, जयासी ज्ञान झाले प्रांजळ, तया संगतीने मळ तुटे अज्ञानाचा. जे सज्जन आहेत, जे महानुभाव आहेत, जे संत आहेत, त्यांच्या अज्ञानाचा मळ सगळा गेलेला असतो. ते ज्ञानी आहेत, अधिकारी आहेत. त्यांच्या सोबत जर आपण राहिलो, आपण सुद्धा त्याच रस्त्याने जाऊ. समर्थांचं वचन आहे हे. अद्वैत चर्चा अखंड, जेथे नाही पाषांड, नये तये संगतीने बंड, नुरे मीपणाचा. मीपणाचा जो अहंकार आहे, माया अविद्येचे बंड, समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, नुरे, काही उरणार नाही. श्रवण करावे तेची ग्रंथ, जेथे बोलीला परमार्थ. शृंगार श्रवणी अनर्थ नेमस्त आहे, म्हणून ते त्यजावे. जेथे नाना युक्ती लाघवे, भक्ती ज्ञान वैराग्य भावे, घ्यावे अत्यादरे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, ब्रह्मचर्या पुढे नाचणी, रासक्रीडा निरूपणी, राजहंसा पुढे पाणी, ठेविले जैसे श्रीराम. तैसे अंतर्निष्ठा पुढे, ठेविले शृंगारी कटिपडे, तेणे त्याचे कैसे घडे, समाधान श्रीराम. कुणाला काय आवडतं? अहो, जो ज्ञानी आहे, जो साधक आहे, जो सिद्ध आहे, जो पारमार्थिक वाटेवर निघालेला आहे, त्याला शृंगारी कादंबऱ्यांमध्ये, साहित्यामध्ये रुची असेल का? आपण आपली आत्मपरीक्षा केली पाहिजे. मला कुठलं वाङ्मय जास्त आवडतं? मला दिवाळी अंक आवडतात, शेरलॉक होम्सच्या जासूसी कथा आवडतात, का आंबट शौकीनांना आवडणारे विषय मला आवडतात, का गाथा आवडते, ज्ञानेश्वरी आवडते, संतांचं चरित्र आवडतं, दासबोध आवडतो, नामदेव महाराजांचे अभंग आवडतात. मला कशाची आवड आहे त्यावरून आपल्याला आपला रस्ता स्पष्ट दिसतो. आपण किती डोळ्यावर झापड बांधा, पण लक्षात येईल. नाना कथा चमत्कार, नवरसिक अपार, ते त्यजुनिया सार, अद्वैत घ्यावे. श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तेणे करिता प्रांजळ, आत्मज्ञान होय. हीच ओवी समर्थांनी पहिल्या दशकातल्या पहिल्या समासात सांगितली आहे. आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ, एक सरा श्रीराम. सगळ्या संशयांचं निर्मूळ होईल. सगळे विकल्प, सगळे प्रश्न, त्यांचा नाश होईल. पुढे समर्थ म्हणतात, सगुण सर्वोत्तमाचे ध्यान, करावे गुणानुवाद कीर्तन, हरिकथा निरूपण, करीत जावे श्रीराम. या नाव दुसरी भक्ती, ऐक तिसरीची स्थिती, सर्व काळ आदरे चित्ती, नाम असावे श्रीराम. आपल्या लक्षात आला असेल, 11 ओव्यांपर्यंत जवळपास 7-8 ओव्या समर्थ रामदासांनी श्रवणावर वेचलेल्या आहेत. श्रवण किती महत्वाचं आहे, पहिली पायरी आहे. आणि आता 12व्या ओवीमध्ये फक्त उल्लेख करतायत. 12व्या, 13व्या, 14व्या, 15व्या, 16व्या ओवीमध्ये फक्त भक्तीचा उल्लेख आहे, त्यावर जास्त विवेचन नाही आहे. सगुण सर्वोत्तमाचे ध्यान, करावे गुणानुवाद कीर्तन, हरिकथा निरूपण, करीत जावे.
या नाव दुसरी भक्ती. ही दुसरी भक्ती आहे. खूप ऐकलं, खूप श्रवण केलं म्हणजे ते बाहेर पडायला चालू होतं. आपल्याला माहिती आहे ना, आपल्या घरी झाडं आहेत का? त्या झाडांच्या कुंडीच्या खाली एक छिद्र आहे. ते कशासाठी आहे? पाणी जास्त झालं की ते बाहेर पडलं पाहिजे. पाणी चांगलं आहे ना, पाण्याला आपण जीवन म्हणतो. आपो नारायण म्हणले समर्थ रामदासांनी. आणि आधुनिक विज्ञान आम्हाला असं सांगतं की या सृष्टीच्या निर्माणासाठी पहिला जीव जो तयार झाला, एक पेशी अमिबा जो तयार झाला, तो पाण्यामध्ये तयार झाला. पाणी किती महत्वाचं आहे. पण पाणी हे कुंडीमध्ये जास्त असता कामा नये, नाहीतर ते झाडाला बाधक आहे. म्हणून ते बाहेर पडतं छिद्रावाटे. आमचं अंतःकरण असंच आहे. आम्ही खूप श्रवण करतो. सीडी ऐकल्या, कॅसेट ऐकल्या, प्रवचन ऐकली, पुस्तकं वाचली, रेडिओवर ऐकलं, कुणी दुसरा सांगतोय त्याचं ऐकलं. श्रवण खूप झालं की ते जे बाहेर पडतं ती दुसरी भक्ती आहे, कीर्तन. करावे गुणानुवाद कीर्तन, हरिकथा निरूपण करीत जावे. या नाव दुसरी भक्ती. ऐक तिसरीची स्थिती. लगेच तिसरी भक्ती सांगून मोकळे. सर्व काळ आदरे चित्ती नाम असावे. कीर्तनाने काय होतं? कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती, यदर्थी संशय नाही. श्रीराम. दशक चौथा, समास दुसरा. समर्थ सांगतात कीर्तनाने काय काय होतं. पहिल्यांदा श्रवण सांगितलं, त्यानंतर कीर्तन. महादोष जाती, उत्तम गती प्राप्त होती, भगवत प्राप्ती होतीये. मग दुसरं काय करायचंय आम्हाला? यदर्थी संदेह नाही. यात कुठेही मनात संशय घेऊ नको, विकल्प घेऊ नको, असं समर्थ सांगतात. 11 ओव्यांपैकी 6 ते 7 ओव्या केवळ श्रवणासाठी वापरल्या आणि 12व्या ओवीपासून एका एका ओवीमध्ये एक एक भक्ती समर्थ सांगतायत. श्रवणाला फार महत्व आहे. ऐक तिसरीची स्थिती, सर्व काळ आदरे चित्ती नाम असावे. अत्यंत सोपी भक्ती आहे. बाह्यांगाचा कुठलाही उपचार लागत नाही. एकमेव भक्ती आहे. काहीच लागत नाही साधन. अहो, नमस्कार करण्यासारखी सुद्धा सोपी भक्ती आहे. पण तिथं समोर कुणीतरी पाहिजे. एखादा माणूस पाहिजे, एखादा ज्ञानी पुरुष पाहिजे, भगवंताची मूर्ती पाहिजे, तर नमस्कार घालता येईल. नामस्मरणाला काय लागतंय? काही लागत नाही. अत्यंत सोपं आहे. समर्थ दासबोधामध्ये नामस्मरण भक्तीमध्ये म्हणतात, काहीच न करून प्राणी रामनाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी, भक्ता लागी सांभाळी. श्रीराम. काहीच न करून प्राणी. मला एकाने विचारलं, अरे खाईल कसा? काय खाईल म्हणले? काहीच कामधंदा करणार नाही, खाईल काय? म्हणले त्याची चिंता त्याला नाही आहे, तुम्हाला कशासाठी? कृपाळूपणे देतो आशना. सर्वज्ञ निरूपण दासबोध. त्याच्यावर भारत टाकून बघा. नपेक्षी कदा रामदासाभिमानी. तो कधी कोणाची उपेक्षा करत नाही. तेणे संतुष्ट चक्रपाणी, भक्ता लागी सांभाळी. अहो, भगवंताचं वचनही नाही, त्याच्यावर भरोसा नाहीये. काहीच न करून प्राणी राम नाम जपे वाणी, तेने संतुष्ट चक्रपाणी, भक्ता लागी सांभाळी. भगवंतानी दिलेलं आहे वचन आहे हे गीतेमध्ये. आता पुढच्या ओवीमध्ये चौथी भक्ती. चौथी पादसेवन, 5वी असे अर्चना,
सकळांचे करावे पूजन विधीप्रमाणे श्रीराम. सकळासी वंदन सहावी, दास्यत्व करावे सातवी. आता ऐका आठवी, भक्ती कैसी श्रीराम. सखा देवची मानावा, अखंड तोची आठवावा. भार आभार घालावा, तयाच वरी श्रीराम. नवमी ते अद्वैत जाण, करावे आत्मनिवेदन. विचार घेता अभिन्न, मुळीच आहे श्रीराम. हे नवविधा भजन, सायुज्य मुक्ती साधन. तेणे करिता शुद्ध ज्ञान, प्राणियास होये श्रीराम. केवळ 6 ओव्यांमध्ये नवविधा भक्ती सांगून मोकळे. 8 भक्ती सांगितल्या समर्थांनी केवळ 6 ओव्यात. ओवी क्रमांक 12 ते ओवी क्रमांक 18. आणि श्रवणाला मात्र 6-7 ओव्या. म्हणून श्रवण महत्वाचं आहे. समर्थ म्हणताय चौथी भक्ती पादसेवन, 5वी असे अर्चना. याचा सगळा विस्तृत वृत्तांत समर्थांनी दासबोध ग्रंथातल्या 4थ्या दशकात सांगितलाय. नवविधा भक्ती सांगितली आहे. चौथी पादसेवन, 5वी असे अर्चना. सकळांचे करावे पूजन विधीप्रमाणे. सकळासी वंदन 6वी, दास्यत्व करावे 7वी. आता ऐका 8वी, भक्ती कैसी. सखा देवची मानावा, अखंड तोची आठवावा. भार आभार घालावा, तयाच वरी. चौथी पादसेवन आहे, 5वी अर्चना आहे, 6वी सकळासी करावे वंदना. समर्थांनी वंदनातले प्रकार सुद्धा सांगितले आहेत. साष्टांग नमस्कार कुणाला, नमस्कार कुणाला. किती सूक्ष्म निरीक्षण आहे समर्थांचं. नुसतं नमस्कार घालावा म्हणाले का? योग्यतेप्रमाणे नमस्कार घातला पाहिजे. मला माहिती नव्हतं बरेच दिवस. पत्र येतं, मायना येतो, श्री रारा वगैरे काय नाव असतं आणि खाली लिहिलं असतं कृ सा नमस्कार. हे काय म्हणलं, कृ म्हणजे काय? कृपेसहित सादर नमस्कार, कृपेसहित साष्टांग नमस्कार. म्हणलं कृपेसहित साष्टांग कसं येईल, सादर कसं येईल? आपल्याला माहिती असेल, कृतानेक सादर नमस्कार. सादर नमस्काराच्या अनेक वेळा केलेल्या कृती म्हणून कृतानेक सादर नमस्कार. आमच्या वाडवडिलांनी फार सुरेख रचना करून ठेवलेली आहे सगळी. आम्हाला समजत नाही ती. सकळासी वंदन 6वी भक्ती, दास्यत्व करावे 7वी. आता ऐका 8वी, भक्ती कैसी. सखा देवाची मानावा, देवची मानावा. अखंड तोची आठवावा. भार आभार घालावा, तयाच वरी. मी एखादं काम करणार आहे, त्या कामाचा भार मी भगवंतावर घातला पाहिजे. आणि काम झाल्यानंतर त्याची कृतज्ञता, त्याचा आभार म्हणून मी भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. आम्ही आजपासून आपण लक्षात ठेवलं पाहिजे, कुठलंही नवीन काम असो, आपलं रोजचं रुटीन काम असो. दिवस उजाडलाय, आजची सगळी कर्म मी तुला समर्पित करतो आहे. आज प्रवासाला निघायचं आहे, मी तुला स्मरून प्रवासाला बसलो आहे. काही काम आहे, ऑफिसचं काम आहे, कार्यालयाचं काम आहे, काही दुसरं व्यवसायातलं काम आहे, त्याचं स्मरण करावं. माझ्या माध्यमातून तू हे जे योग्य वाटेल ते तू करून घे, असं त्याचा भार घालावा भगवंतावर. आणि ते काम झाल्यानंतर तुझ्यामुळे हे काम झालंय म्हणून त्याची कृतज्ञता, त्याची फळश्रुती म्हणून, त्याचे आभार म्हणून त्याचं स्मरण केलं पाहिजे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, भार आभार घालावा तयाच वरी. मी करता ऐसे म्हणसी, तेणे तू कष्टी होसी.
राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. समर्थ म्हणतात त्याला आपला सखा मानला पाहिजे, त्याच्यावर आपल्या आयुष्याचा, आपल्या जीवनाचा, आपल्या कुटुंबाचा सगळा भार त्याच्यावर टाकला पाहिजे. आज मी या ठिकाणी प्रवचनाला बसलो. प्रवचनाला बसण्याच्या अगोदर मी सगळा भार समर्थांवर टाकतो. त्यांच्या फोटोला, त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करतो. मनातल्या मनामध्ये मी माझ्या डोळ्यासमोर, बंद असलेल्या डोळ्यांसमोर मी समर्थांची समाधी आणतो. त्या समाधीवर डोकं टेकवलंय असं मी मनाने म्हणतो आणि तो सगळा भार समर्थांवर टाकतो. आणि आपल्या दररोजच्या निरूपणाच्या शेवटी झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतोय म्हणून ते आभाराचं प्रकटीकरणही करतो. आज या प्रवचनाला बसल्यापासून मनामध्ये सारखा एक विषय येतो, सारखी एक आठवण येते. आमच्या नांदेडला, आमच्या ज्ञानेश्वर नगरच्या शेजारी दीपनगर आहे. एक मोठं हनुमान मंदिर आहे. मंदिरामध्ये 100-150 लोक बसू शकतील आणि बाहेर वरांड्यात 500 लोक बसू शकतील, एवढं मोठं आवार आहे. या मंदिराचे अध्यक्ष आदरणीय श्री सुहासजी लाटकर समर्थ चरणी लीन झाले. सज्जन हो, काय तब्येत ठीक नव्हती माहिती नाही, निमित्त झालं लस घेतल्याचं. तसा त्याचा काही संबंध नाहीये, डॉक्टर सांगतायत. 2-3 दिवसानंतर तब्येत बिघडली. 13 तारखेला ऍडमिट केलं. 17 तारखेला व्हेंटिलेटर. एक मुलगा, तो चेन्नईला. 15 दिवसाखाली मुलगा, सुनबाई सगळे, मुलगी, जावई, एक मोठा कार्यक्रम केला. महिनाभर इथं होते सगळे. 15 दिवस झाले असतील. मुलाला अर्जंट बोलावून घेतलं चेन्नईवरनं. 13 तारखेला ऍडमिट केलं. डिक्लेअर केलं कोरोना पॉझिटिव्ह. 17 तारखेला व्हेंटिलेटर लावलं. आज पहाटे ते समर्थ चरणी लीन झाले. कित्येक लोक जातात, पण श्री सुहासजी लाटकरांसारखा सखा मानावा भगवंताला असं समजणारा माणूस मी पाहिला नाही. काय दास्यत्व त्यांनी केलेले माहिती आहे. दास्यत्व आणि सखा यामध्ये अत्यंत अस्पष्ट रेषा आहे. आमचे सुहास लाटकर सखा आणि दास्यत्व, सख्यत्व आणि दास्यत्व याचा एक वस्तुपाठ होते, आदर्श वस्तुपाठ होते. कुठलाही कार्यक्रम घ्या मंदिरामध्ये, केवळ त्यांच्या कानावर टाकायचं. आम्ही दासबोध पारायण घ्यायचंय. अहो, सुनील दादा चिंचोळकरांची 7 दिवस रामकथा या मंदिरामध्ये झाली. 5 वर्ष झाली ह्या गोष्टीला. काही बघावं लागायचं नाही. त्यांना सांगितलं असा असा कार्यक्रम आहे, तुकारामांच्या गाथांचं पारायण करायचं. ठीक आहे, कधीपासून करायचं? या तारखेपासून या तारखेपर्यंत. कॅलेंडरवर लिहून ठेवायचं. बिछायची व्यवस्था, पाणी पिण्याची व्यवस्था, लाईट, पंखे, सगळी तयारी. बॅनर लावण्यापासून ते विचारायचे, बॅनर करून घेऊ का तुम्ही मला आणून देणार आहात बॅनर?
बांधकाम खात्यामध्ये उप अभियंता म्हणून कार्यरत होते. 2 वर्ष झाली, निवृत्त झाले. निवृत्तीच्या नंतर तर त्यांनी वाहूनच घेतलं काम. दीपनगर नांदेड हनुमान मंदिरामध्ये जो जो कार्यक्रम होईल त्या सगळ्या कामाचं दायित्व, जबाबदारी सुहास लाटकरांवर असायची. आज आम्हाला खूप असं वाटतं की आपल्या घरातला माणूस गेला. सुहासजी लाटकर समर्थ चरणी लीन झाले. सखा देवची बाणावा, अखंड तोची आठवावा, कायम त्यांच्या डोक्यामध्ये तोच विषय. पारायण झालं. अहो, दास नवमीला आमच्या सोबत त्यांनी मनाचे श्लोक म्हणत कॉलनीमध्ये फेरी मारली. किती दिवस झाले? 7 तारखेची गोष्ट आहे. काय परिस्थिती आणली हो. एवढा माणूस अत्यंत जवळचा, अत्यंत निकटचा, धर्मपरायण असलेला माणूस तो गेला. काय करू शकतो आपण? त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीवर हात फिरवू नाही शकत. कसला आजार आलाय, कसला विषाणू आलाय हा. बोलणं तर लांब राहिलं, त्यांचा चेहरा सुद्धा नाही पाहता आला. काय निसर्गाचा प्रकोप आहे. आकडे वाढतायत मागच्या वर्षी सारखे. पण भगवंताला माहिती आहे त्यांचं सख्यत्व, त्यांचं दास्यत्व किती होतं. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, नवमी ते अद्वैत जाण, करावे आत्मनिवेदन, विचार घेता अभिन्न मुळीच आहे. हे नवविदा भजन, सायोज्य मुक्ती साधना, तेणे करिता शुद्ध ज्ञान, प्राणी आस होय. सायोज्य मुक्ती आपल्याला माहिती आहे, 4 मुक्ती आहेत. समीपता, स्वरूपता, सलोकता आणि सायोज्यता. या अलीकडच्या 3 मुक्ती त्या नाश पाहू शकतात. सायोज्य मुक्ती ही अविनाशी आहे. त्या परब्रह्म स्वरूपात लीन झाल्यानंतरची मुक्ती येते. नवमी ते अद्वैत जाण. नवमी, नव अधिक मी, मी नाही आहे. आत्मविलोप रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रातला प्रसंग आहे. ते सांगतायत मिठाची बाहुली आहे आणि तिने म्हणावं की मी समुद्राचा तळ पाहून येते. काय होईल? समुद्र भरून जाईल ती बाहुली. नव मी नाहीये. नवमी ते अद्वैत जाण, करावे आत्मनिवेदन, विचार घेता अभिन्न मुळीच आहे. वेगळे पण नाहीच आहे. विचार घेता अभिन्न मुळीच आहे. भिन्न नाहीये, द्वैत नाहीये. हे नवविदा भजन, सायोज्य मुक्ती साधना, तेणे करिता शुद्ध ज्ञान, प्राणियास होय. जो दास असतो ना, जो सखा आहे ना, त्या दोघांमध्ये जशी अस्पष्ट रेषा आहे तशीच त्यांच्यामध्ये आणि भगवंतामध्ये अस्पष्ट रेषा आहे. रामाला अहिरावण महिरावण घेऊन गेले. कोण वाचवणार आहे? प्रभू श्रीरामचंद्रांनी सांगितलं, माझा दास आहे, हनुमंत मला वाचवतील. आणि हे सगळं कुणाला समजतंय? प्रभू श्रीरामचंद्रांचं हृदगत हनुमंताला समजतंय. जो दास असतो, जो सखा असतो, त्याला आपल्या धण्याचं हृदगत समजतं. ठाकुरांना जत्रेला जायचंय रामकृष्ण परमहंसांना. त्यांनी आपल्या शिष्याला पाठवलं, जा माताजींकडनं पैसे घेऊन ये.
तो आला. ठाकूर एकीकडे राहत होते, शारदा माता एकीकडे राहत होत्या. तो आला, त्या वाड्याच्या दाराजवळ आला, तेवढ्या शारदा माता बाहेर आल्या. चौकटीवर त्यांनी पैसे ठेवले. त्याच्या लक्षातच येईना. तो म्हणाला, काय हे, किती आहेत, कशासाठी आहेत? शारदा माता म्हणाल्या, तुला ठाकूरांनी पाठवलंय ना, तुम्हाला जत्रेला जायचंय, पैसे पाहिजेत ना, मग ते हे पैसे आहेत. कुणी सांगितलं? ज्याला दास्य आणि सख्य जमतं ना, त्याला आपल्या धण्याच्या अंतःकरणातलं, हृदयातलं सगळं समजतं. आमच्या सुहासजी लाटकरांना प्रभू श्रीरामचंद्राच्या अंतःकरणातलं सगळं जसं त्यांना समजलं, तसं त्यांच्या अंतःकरणातलं प्रभू श्रीरामचंद्रांना समजणार, अशी ती भक्ती आहे. पुढे समर्थ म्हणतात, शुद्ध ज्ञानाचे निबळे, अंतरी वैराग्य प्रबळे, तेणे लिंग देह मोकळे, होय वासनेसी श्रीराम. लागता स्वरूपानुसंधान, नाठवे देहाभिमान, विश्रांती देखो न मन, तद्रूप होय श्रीराम. आदी पुरुष तो एकला, नाही द्वैताचा गलबला, संगत्यागे अवलंबिला, शुद्ध एकांत श्रीराम. तेथे मन पांगुळले, आपणा विसरले, आपणास भुलोन गेले, स्वरूप भेदे श्रीराम. मी कोण हे न कळे, अवघा आत्माची प्रबळे, तेणे बळे मन मावळे, कर्पूर न्याय श्रीराम. भक्ती करत 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 काय काय घडामोडी घडतात. शुद्ध ज्ञानाचे निबळे, अंतरी वैराग्य प्रबळे. 9दा भक्तीच्या 9 पायऱ्या जेव्हा संपत 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 आमची साधना वरपर्यंत जाते, तेव्हा आमच्या अंतःकरणामध्ये तीव्र वैराग्य ते उपसतं. वैराग्य म्हणजे काय? विषयांबाबत असलेली अनासक्ती. 5 विषय आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. काय ऐकायचंय, काय नाही ऐकायचं, वाईट कुणी बोललं, चांगलं कुणी बोललं, आमच्यावर फरक नाही पडला पाहिजे. आम्ही कुणाला चांगलं वाईट कशासाठी बोलायचं, तो विषय नाही राहिला पाहिजे. स्पर्श, मला हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, हे आमच्या मनातून दुरापास्त झालं पाहिजे. स्पर्श. रूप, सौंदर्य, लावण्य, असलं काय नसलं काय. रस. म्हणून समर्थ भिक्षा सगळी पाण्यामध्ये धुवून काढायचे, कुठलाही रस नाही राहायला पाहिजे. आणि गंध. काय असेल असेल तर असू दे, नसेल तर नसू दे, या विषयांसंबंधी मनामध्ये, अंतःकरणामध्ये आपल्या अनासक्ती निर्माण होणे म्हणजे अंतरी वैराग्य प्रबळे. तेणे लिंग देह मोकळे, होय वासनेसी. होय वासनेसी म्हणजे वासनेपासून लिंगदेह मोकळा होतो. लिंगदेह म्हणजे काय? आपण पाहिलेले 25 तत्व आहेत. ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, 5 विषय, अशी ही 5 25 तत्व आहेत. अशा या 25 तत्वांचा जो लिंगदेह आहे तो वासनेपासून मोकळा होतो. 9दा भक्तीचा हा परिपाक आहे. तो वासनेपासून मोकळा होतो. लागता स्वरूपानुसंधान, नाठवे देहाभिमान. त्या परब्रह्म स्वरूपाचं एकदा तदाकारता झाली की मग पुन्हा देहाभिमान राहतच नाहीये. देहबोध उरत नाही. विश्रांती देखो न मन, तद्रूप होय. मनाला वाटतं की खरी विश्रांती मला इथं मिळतीये, मग मन तिथे चिकटतं. मग जेवायला मिळालं काय? गोड आहे, तिखट आहे, वरणात मीठ आहे का जादा पडलंय का नाहीच टाकलं, काही फरक पडत नाही. आदी पुरुष तो एकला, नाही द्वैताचा गलबला, संग त्यागे अवलंबिला, शुद्ध एकांत.
तेथे मन पांगुळले. मनाला पंगुत्व आलं, तेथे मन पांगुळले. आपणा विसरले, आपणास भुलून गेले स्वरूप बोधे. कल्पनेचे एक बरे समर्थ दासबोधामध्ये सांगतात. तिला जिकडे चिकटवावं तिकडे ती चिकटून जाते. मोहरताची मोहरे, कल्पनेचे एक बरे मोहरताची मोहरे. तिला जिकडे लावावं तिकडे ती वाढायला लागते. मन अपंग होतं, आपल्याला आपण विसरून जातो. आपण असं भुलून गेले कशामुळे? त्या स्वरूपातून मिळणाऱ्या बोधामुळे. ते माझं स्वस्वरूप मी पाहतो आणि मग या देहाच्या स्वरूपाकडे मी दुर्लक्ष करतो. कारण मला माहिती आहे की इथं खरं माझं समाधान आहे, ही माझी खरी विश्रांती आहे. मायेविण माहेर विश्रांती ठाव. आम्ही आरतीमध्ये म्हणतो ना दासबोधाच्या, मायेविण माहेर विश्रांती ठाव. सद्गुरूंच्या आरतीमध्ये आम्ही त्याचा उल्लेख करतो. मी कोण हे न कळे, अवघा आत्माची प्रबळे. तेने बळे मन मावळे, कर्पूर न्याये. आणि त्या बळाने माझं मन जे आहे ते निवळतं, मावळतं, जागच्या जागेवर संपतं. कुठल्या स्वरूपाने? कर्पूर न्याये. कापराची ओढी आहे, ती पेटवली आहे, प्रज्वलित होते, गंध देते, प्रकाश देते, असमंत उजळून टाकते आणि जागच्या जागेवर विलीन होते. असं आमच्या मनाचं होतं. शब्द संत समर्थ पुढे म्हणतात, तेथे शब्द कुंठित झाला, अनुभवी निमाला. आता असो हा गलबला, कोणी करावा. आता काहीच नाही, काहीच बोलता येत नाही, काही उरतच नाहीये. आणि काय बोलणार तरी काय? लिंगदेह संपलेला आहे. देह आहे पण त्यातली आसक्ती, त्यातली लिप्तता संपलेली आहे. वाटे एकांतासी जावे, पुन्हा हेची अनुभवावे. उगेची निवांत असावे, कल्पकोटी श्रीराम. नको वक्तृत्व उपाधी, पांगुळली स्वरूपी बुद्धी. लागली सहज समाधी, हेतू रहित श्रीराम. कुठलाही वासना मनात नाहीये, कुठली कामना मनात नाहीये, कुठलाही हेतू मनात नाहीये, कुठलं ध्येय मनात नाहीये. हेतू रहित, लागली सहज समाधी, हेतू रहित. समर्थ म्हणतात, वाटे एकांतासी जावे. कुठेतरी एकांतात जाऊन बसावं. फार गलबला झाला आता, पुन्हा हेची अनुभवावे. ते कुठेतरी तदाकारता लागलेली असते. पुन्हा स्वरूपा खाली प्रपंचात आपण ढकलल्या जातो. उगेची निवांत असावे, कल्पकोटी. नको वक्तृत्व उपाधी. कशासाठी पाहिजे हे? खूप प्रवचनं झाली, खूप बोलणं झालं, खूप विषयांची मांडणी झाली. मनात येतं कधी कधी, करायचंय काय, उपयोग काय? हे ध्येय आहे का आपलं? भाषणबाजी करणं, विषयांची मांडणी करणं, यासाठी आपलं जीवन आहे का? पण कुठेतरी मनात एक अहंकार आहे. मी एवढ्या ग्रंथांचा अभ्यास केला, एवढ्या ग्रंथांचं ज्ञान मला माझ्या कुवतीप्रमाणे मांडता आलं. शेवटी हे कृपेशिवाय होतं का? किती अडचणी येतात आपल्याला. प्रपंचातलं एक काम धड करू शकत नाही आपण. माझा मी कधी विचार करतो 10 मे पासून सुरू झालेली समर्थांच्या कृपेने ही प्रवचनमाला, संत समागम या फेसबुक पेजवरनं आणि आपण सगळ्यांच्या पाठबळावर असलेली ही ज्ञानयज्ञाची गंगा, त्यांच्या कृपेशिवाय होऊ शकेल का?
मी ठरवलेलं एक दिवस मी काम नाही करू शकत. 250 पेक्षा जास्त सत्र आपल्यासारख्या श्रोत्यांच्या समोर मला मांडता आली. ही कृपा नाहीये का? पण याही पुढे आपल्याला जायला पाहिजे. समर्थ म्हणतात, नको वक्तृत्व उपाधी, पांगुळली स्वरूपी बुद्धी, लागली सहज समाधी हेतू रहित. मग कदाचित ती वेळ नाहीये. टप्प्याटप्प्याने जायचे. 9 पायऱ्या आपल्याला चढून जायच्या आहेत, समर्थ सांगतायत. आणि एवढ्या पायऱ्या चढून गेल्यानंतर मग हे मिळणार आहे. आपलं आपल्यालाच तर समजत नाही. निज स्वरूप कधी समजेल? तळमळ आहे, अर्थता आहे, पण ती अजून तेवढी पुरेशी नाहीये. हे त्याचं सिग्नल आहे, त्याचं लक्षण आहे. ती अर्थता अजून आलेली नाही, ती तळमळ अजून आलेली नाही अंतःकरणात. पुढे समर्थ म्हणतायत, गुरु शिष्य एक झाले, अनुभव बोधी बुडाले, त्याचे शुद्धी सजे गेले, तया तीच गती श्रीराम. तुटला संसार बंधू, आटोनी गेला भवसिंधू, बुडाला बोधी प्रबोधू, विवेक बळे श्रीराम. ज्ञानाग्नी प्रगट झाला, तेणे माया कर्पूर जळाला, विवेके अविवेक ग्रासिला, तये ठाई श्रीराम. झाले साधनाचे फळ, चुकले जन्माचे मूळ, निष्कलंक आणि निर्मळ, तोची आत्मा श्रीराम. दृढ बाणली आत्मस्थिती, मिथ्यत्वे मुरडली वृत्ती, सांगिजे वर्तती गती, पुढिलिये समासी श्रीराम. समर्थ एकदम क्लायमॅक्स आहे हा भक्तीतला. समर्थ म्हणतात, गुरु शिष्य एक झाले, अनुभव बोधी बुडाले, त्याचे शुद्धीस जे गेले, तया तीच गती. दोघांची गती एक झाली आहे, अद्वैत भाव आहे. म्हणून सद्गुरु वर्णवेणा, हे गे हे माझी वर्णना, माया झाली लज्जायमान. काय वर्णन करणार? कुठला शब्द सांगणार? आणि कोण कुणाला सांगणार? राम आणि रामदास पहुडले धामी, कोण झोपलंय हे विचारायला दुसरा नुरेच कोणी. अद्वैत भाव आहे. तुटला संसार बंधू, आटोन गेला भवसिंधू, बुडाला बोधी प्रबोधू, विवेक बळे. विवेकाचा ज्ञानाग्नी प्रगट झालेला आहे. ज्ञानाग्नी प्रगट झाला, तेणे माया कर्पूर जळाला. काय सुरेख दृष्टांत दिलाय. समर्थ म्हणतात, माया रूपी कर्पूर, कापुराची वडी, ज्ञान रूपाच्या अग्नीने जळून भस्मसात झाली. विवेके अविवेक ग्रासीला, तये ठाई. झाले साधनाचे फळ. दासबोधाचा 20व्या दशकातला 10वा समास, शेवटच्या 10 ओव्या आपण त्याची फळश्रुती म्हणून वाचतो दासबोध ग्रंथाची. समर्थ या ठिकाणी म्हणतात, झाले साधनाचे फळ, चुकले जन्माचे मूळ. हीच तर साधना आहे, हीच तर फळ प्राप्ती आम्हाला पाहिजे. जन्म मृत्यू वाव झाला पाहिजे. आज आम्हाला वाईट वाटतं, आमचे सुहासजी लाटकर गेले, आमचा एक मोठा खांब ढासळून पडला. पण जन्म मृत्यूच्या पलीकडे सुहासजी लाटकर गेले, कारण शेवटच्या श्वासापर्यंत ते दास्यत्व आणि सख्यत्व निभावत राहिले हनुमंताशी. हनुमान मंदिर, दीपनगर. समारोह या पंचसमासीतल्या 4थ्या समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात, हे सगळं ऐकल्यानंतर दृढ बाणली आत्मस्थिती, मिथ्यत्वे मुरडली वृत्ती, सांगिजे वर्तती गती, पुढिली समासी. आता ह्याच्या पुढे गती कशी आहे?
अभिन्नत्व झालं, अद्वैत भाव निर्माण झाला, गुरु शिष्य एक झाला, संसार बंधन तुटलं, भवसिंधू अटला, अज्ञान संपलं, माया जळून नाश झाला. केवळ ज्ञान स्वरूप, केवळ परब्रह्म स्वरूप, ते निज स्वरूप एकदा अनुभवल्यानंतर पुढे त्या साधकाची, त्या सिद्धाची, त्या ज्ञानी पुरुषाची गती काय आहे? समर्थ इथं सांगतायत, दृढ बाणली आत्मस्थिती. ती आत्मस्थिती अंतःकरणात घट्ट बांधली गेली. मिथ्यत्वे मुरडली वृत्ती. जी मिथ्या आहे, जी या दृश्य विश्वामध्ये अडकून पडलेली जी वृत्ती होती, ती मुरडली. तुम्ही कानवला पाहिलाय का कधी? कानवला करताना पाहिलाय? त्याला मुरडावं लागतं. मुरडणं म्हणजे काय? ते जे टोक आहे ना, ते आत वळवावं लागतं. आमची वृत्ती बहिर्वृत्ती नाहीये, बहिर्वृत्ती आहे आता. ती आम्हाला अंतर मध्ये वळवली पाहिजे. कानवला करताना जसं त्याची काठ मुरडतात, तशा आमच्या वृत्ती या अंतर्मुख झाल्या पाहिजेत. अशा सिद्धाची, अशा ज्ञानी पुरुषाची गती कशी होते, त्याचं वर्णन पंचसमासीतल्या 5व्या समासामध्ये समर्थ रामदास सांगणार आहेत. तो समास आपण उद्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये पाहूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थ रामदासांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.